महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा एक महाकाय वादळाची चाहूल लागत आहे. हे वादळ निसर्गाचं नाही, तर हे वादळ आहे मराठा आरक्षणाचं. लवकरच भगव वादळ घोंघवणार ही केवळ एक घोषणा राहिलेली नाही, तर ती एक नव्या आणि निर्णायक लढ्याची नांदी ठरत आहे. अंतरवाली सराटी हे नाव आता महाराष्ट्राच्या नकाशावर केवळ एक गावाची ओळख राहिलं नाही, तर ते राज्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक धगधगत केंद्र बनला आहे. याच अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा एल्गार पुकारला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आणि या संपूर्ण महानाट्याचा, या धगधगत्या संघर्षाचा केंद्रस्थळी आहेत मराठा साम्राज्याचा बुलंद आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न घुमतोय, तो म्हणजे पुढे काय होणार. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात नुकतीच एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं, कारण जेव्हा जेव्हा अंतरावली सराटीतून बैठक होते, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप येतात. हे आपण गेल्या काही महिन्यात वारंवार पाहिलं आहे. या बैठकीत नेमकं कोणती रणनीती ठरली आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आता कोणतं नवं पाऊल उचललं आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असा खुद्द जरांगे पाटील यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षाच्या काळात आपण पाहिला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न किती चिघळला आहे आणि तो सोडवण्यासाठी समाजाने किती मोठा लढा उभारलेला आहे, याची प्रचिती येते सुरुवातीला जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले, तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की हे आंदोलन एवढं व्यापक असेल. पण त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणाने आणि समाज प्राप्ती असलेल्या अफाट निष्ठेने कोट्यावरील मराठा बांधवांना एकत्र आणलं. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली, शांततेत मोर्चा निघाले, सभा झाल्या. सरकारने अनेकदा आश्वासने दिली, तारखांवर तारखा दिल्या, पण पण सगळे सोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणी आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. याच अपूर्ण आश्वासनाच्या रोखेखालून आता पुन्हा एकदा संतापाचा निराखा पेट घेऊ लागला आहे. नुकताच झालेल्या बैठकीत या सर्व परिस्थितीचा अत्यंत बारकाईने आढावा घेण्यात आला आहे. सरकारला दिलेलं मुदत, सरकारने उचललेली पावले आणि प्रत्यक्षात समाजाच्या पदरात पडलेलं माप, यावर सविस्तर चर्चा झालीच पाहिजे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की समाजाच्या भावनांशी खेळू नये. मराठा समाज आता शांत बसणार नाही. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर भगवं वादळ घोंगावेल. हे वादळ असं असेल ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल, गावोगावी पुन्हा कशा प्रकारे मोर्चे काढले जातील आणि सरकारवर कसा दबाव आणला जाईल, याची सविस्तर रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली आहे. या आंदोलनाचा सर्वात मोठा प्रभाव आगामी निवडणुकांवर पडणार आहे, हे नाकारता येणार नाही. राजकीय पक्षाची धाकधूक वाढली आहे, कारण मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठा आणि निर्णायक घटक आहे. जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितलं आहे की आमचा लढा कोणताही एका राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर तो आमच्या हक्कासाठी आहे. जो आमच्या हक्काचं आरक्षण देईल त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू. या भूमिकेमुळे सर्वच राजकीय नेत्यांना घाम फोडला आहे. अंतरावली सराटीतून निघणारा प्रत्येक शब्द आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो आहे आणि तो प्रमाण मानून समाज कृती करतो. एवढी ताकद या नेतृत्वात निर्माण झाली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनाने मराठा समाजात एक अभूतपूर्व एकजूट निर्माण केली आहे. जात पात गट विसरून लोकांना एका झेंड्याखाली, एका ध्येयाखाली एकत्र आणले आहे. महिला, तरुण, वृद्ध असो व सर्वच जण या लढ्यात हिरीहिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळे सरकारला आता केवळ कागदी आश्वासने देऊन चालणार नाहीत,
तर ठोस आणि कायदेशीर टिकणारा आरक्षण द्यावा लागेल. अध्यादेशाचे कायद्यावर रूपांतर करणे हे आता सरकार समोर सर्वात मोठं आव्हान आहे. आता येणारा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत कसोटीचा असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी फुगवलेलं हे रणशिंग कोणतं नवं रूप धारण करतं याकडे सर्वांच्या नजरा खेळावल्या आहेत. अंतरावली सराटीची माती पुन्हा एका नव्या संघर्षासाठी सज्ज झाली आहे. हा लढा केवळ आरक्षणाचा नाही तर तो अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि हक्काचा लढा बनला आहे. भगवं वादळ घोंघवणार हे निश्चित आहे. आता फक्त पाहायचं आहे की या वादळात सरकारच्या उदासीतीची पाळेमुळे उघडली जातात आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचा न्याय कसा मिळतो. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या एल्गारामुळे खरंच सरकार नमुती भूमिका घेईल का आणि मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण मिळेल का? हा लढा कोणत्या दिशेने जाईल? तुमचे विचार आणि मत नक्की सांगा. हा केवळ एक समाजाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेणारा हा लढा आहे आणि या लढ्यात प्रत्येक स्तरावर कसं पाहिलं जात आहे हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.